कसबा मतदारसंघात महायुती उमेदवार हेमंत रासने यांचे कौतुक केले पाहिजेत, कारण त्यांनी जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा केला आहे। देशात एक अपघाती पंतप्रधान चित्रपट तयार झाला होता की तशा प्रकारे या ठिकाणी विरोधी पक्षाचा एक अपघाती आमदार पोटनिवडणुकीमध्ये विजयी झाला, पण त्याने काम कमी आणि दंगे जास्त असा प्रकार केला आहे। मात्र रासने यांनी पराभव झाल्यावर घरी नैराश्याने न बसता दुसऱ्या दिवसापासून जनतेत जाऊन काम सुरू केले अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेमंत रासने यांचे कौतुक केले। महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते। यावेळी उमेदवार हेमंत रासने, माजी आमदार जगदीश मुळीक, राजेश पांडे, संदीप खर्डेकर, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संजय सोनवणे व महायुतीचे पदाधिकारी मंचावर उपस्थित होते। फडणवीस म्हणाले, विद्यमान आमदाराचे काम कमी दंगे जास्त, काम कमी नाटकं जास्त, त्यांना रंगभूमीवर नेलं तर तो मी नव्हेची भूमिका चांगली करतील, त्यांच्यावर जास्त बोलणार नाही। 2014 नंतर पुण्याच्या विकासाला गती दिली। देशात व राज्यात एकच सरकारमुळे कामे सुरू झाली। मेट्रोचा विस्तार होत आहे। PMPत इलेक्ट्रिक बस आणल्या। देशात सर्वाधिक इलेक्ट्रिक बस असणारी महापालिका पुणे ठरली आहे। देशातील सर्वात मोठे मल्टी मॉडेल हब सुरू केले। अत्याधुनिक सिग्नल, चांदणी चौक, पुण्याचा रिंग रोड मी मुख्यमंत्री असताना लाईन आउट केले। 100 किलोमीटरपेक्षा मोठा परीघ महामार्गाने विस्तारल्यामुळे पुण्यातील रस्ते श्वास घेतील असे फडणवीस म्हणाले। हेमंत रासने म्हणाले की कचरा, ट्रॅफिक आणि प्रदूषणमुक्त कसब्यासाठी मास्टर प्लॅन तयार करणार आहे। ही कामे पुढील काळात मार्गी लावणार असून 18 महिन्यांपूर्वीच्या पोटनिवडणुकीतील पराभवाने खचलो नाही। दुसऱ्या दिवसापासून काम सुरू केले। 50,000 नागरिकांबरोबर संपर्क केला। यावेळी श्रीमती त्रिभुवन, ॲडव्होकेट मंदार जोशी, सुधीर कुरुमकर, कुणाल टिळक, गौरव बापट, दीपक मानकर यांनी मनोगत व्यक्त केले। खरं तर हेमंतला अनेक वर्ष महानगरपालिकेत कामाचा अनुभव आहे आणि त्या अनुभवाच्या आधारावर विकास कसा केला पाहिजे याची जाण ही हेमंतला आहे। मागच्या निवडणुकीमध्ये खरं म्हणजे आपल्याला माहिती आहे की या देशामध्ये एक सिनेमा निघाला होता, ऍक्सिडेंटल PM। तसं मागच्या निवडणुकीत या कसबा मतदारसंघात एक ऍक्सिडेंटल आमदार तयार झाला आणि हा ऍक्सिडेंटल आमदार काम कमी आणि दंगे जास्त, काम कमी आणि नाटकं जास्त। मला तर असं वाटतं की या आमदाराला जर रंगभूमीवर नेलं असतं तर तो मी नव्हेच हे पात्र इतकं सुंदर या आमदारांनी केलं असतं। पण ठीक आहे, त्याचं कारण नाहीये, एवढं बोलावं अशी परिस्थिती पण नाहीये। पण जी काही मागच्या काळामध्ये त्रुटी राहिली, चूक राहिली ती दुरुस्त करायची आहे आणि हेमंत सारखा एक अतिशय चांगला तरुण तडफदार, आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की हेमंतने पडल्यानंतर लोक निराश होतात, पण गिरीश भाऊंच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांची प्रेरणा घेऊन एकही दिवस हेमंत घरी बसला नाही। दुसऱ्या दिवशी बाहेर पडला आणि लोकांपर्यंत जाऊन त्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांचे आशीर्वाद मिळवले, लोकांची कामं केली आणि विशेषतः महानगरपालिकेचं गठन नसल्यामुळे छोट्या छोट्या समस्या होत्या, त्या ऐकणारं कोणी नव्हतं, कारण आमदार कशात व्यस्त होत आहे मी सांगण्याची आवश्यकता नाहीये। ती सगळी भूमिका या ठिकाणी हेमंतने भरून काढली आणि म्हणून मी आपल्याला हे सांगण्याकरता आलोय की आज आपल्या राज्यामध्ये जे सरकार आहे, गेल्या 2.5 वर्षामध्ये, पहिली 5 वर्ष बघा आणि आताची 2.5 वर्ष बघा, 7.5 वर्षामध्ये या सरकारने इतक्या वेगानं काम केलं आहे। आपलं सरकार हे गती आणि प्रगतीचं सरकार आहे। मध्ये 2.5 वर्षाचं स्थगितीचं सरकार होतं, आता गती आणि प्रगती ही आपल्याला पाहिजे आहे की स्थगिती आपल्याला पाहिजे आहे, हा विचार करून या निवडणुकीमध्ये आपल्याला सामोरं जायचं आहे।